अंबरनाथमध्ये रविवारी कोकण विभागीय ITI निदेशकांचा मेळावा पार पडला। यावेळी कौशल्य रोजगार उद्योजकता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर आणि शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य ITI निदेशक संघटनेचा कोकण विभागीय मेळावा अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी विद्यालय सभागृहात आयोजित करण्यात आला होता। यावेळी कोकण विभागातील ITI निदेशक शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उपस्थित निदेशकांना मार्गदर्शन करून निदेशकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी 3 ऑक्टोबर रोजी बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली। तसेच यावेळी राज्यातील ITI संस्थांना देशातील क्रांतिकारक समाजसुधारकांची नावे देण्यात येतील असे मंत्री लोढा यांनी मेळाव्यात सांगितले। मी माझे मित्र ज्ञानेश्वर म्हात्रेजी निमंत्रणवर ITI चे पूर्ण ITI संस्थान जे डायरेक्टर संस्थान आहे त्यांचे सर्व महाराष्ट्र पदाधिकारी ते जमले होते। विशेष करून कोकणचे लोक होते। त्याने भेटायला त्यांची समस्या ऐकला मी ते आलो आणि त्याने धन्यवाद पण द्यायचा होता। त्याने माझ्या 2 वर्ष माझ्याबरोबर पूर्ण सहकार केला। त्यांच्या समस्यासाठी आम्ही 3 तारखेला एक मीटिंग ठेवली आहे सर्व अधिकाऱ्याची आणि ते मीटिंग जोपर्यंत सर्व विषय संपेल तोपर्यंत मीटिंगमध्ये बसू आणि सर्व विषय संपवून घेऊ। आचारसंहिता 10 नंतर लागणार आहे। आम्ही 3 तारखेला बसू आणि मनामध्ये एक वेळा आला तर पण कोणी काय मार्ग काढू शकता नाही करू शकता। कोकण विभागीय निदेशकांच्या मेळाव्यात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निदेशकांच्या मागण्या जाणून घेत मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मांडल्या। त्याचबरोबर अंबरनाथ ITI ला लवकरच क्रांतिकारक समाजसुधारकांचं नाव देण्यात येईल असे सांगितले। आज ITI निदेशक संघटनेचा मेळावा कोकण विभागीय मेळावा या ठिकाणी अंबरनाथमध्ये आयोजित केला आहे। कोकण विभागाचा शिक्षक आमदार म्हणून त्यांचं मी या ठिकाणी स्वागत केलं आहे आणि या विभागाचे मंत्री आदरणीय लोढा साहेब यांना मी विनंती केली होती की हे जे निदेशक आहेत यांच्यासाठी आपण चांगलं कार्य केलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्यासाठी आपण इथे यावं, याकरता ते आज या ठिकाणी आले होते। कोकणातून जवळजवळ 500 ते 700 निदेशक या ठिकाणी आले। त्यांच्या ज्या ज्या समस्या त्या सोडवल्या आहेत आणि त्या काही समस्या उरलेल्या असतील त्या सोडवण्याकरता त्यांनी आम्हाला 3 तारखेला दुपारी 2 वाजता मीटिंगसुद्धा दिली आहे। म्हणजे फास्ट कारवाई, या राज्यात फटकन कारवाई करणारे एक मंत्री म्हणून त्यांचं एक नाव आहे। त्यांनी ITIची काही नावं त्या ठिकाणी सुचवली आहेत की ITIने काही क्रांतिवीरांची, काही थोर समाजसुधारकांची नावं देण्यासंदर्भात त्यांनी सुचवलेलं आहे। त्याकरता या विभागाचे आपले आमदार बालाजी किणीकर साहेब असतील, कथोरे साहेब असतील आणि खासदार श्रीकांतजी साहेब असतील, श्रीकांत शिंदे साहेब असतील, यांच्याशी चर्चा करून एक नाव त्यांना द्यायचं आहे। तर ते नाव आपण त्यांना देऊ, त्याचं पत्र दिले की आम्ही जे नाव देऊ ते तुम्ही त्या ठिकाणी घ्यावं। तर ते त्यांच्याशी सगळ्यांशी डिस्कस करून एक नाव जर आज संध्याकाळपर्यंत आम्ही देणार, जेणेकरून ITI अंबरनाथला एक चांगल्या क्रांतिवीराचं नाव दिलं जाईल याकरता आमचा प्रयत्न राहणार आहे। त्या ज्या मागण्या आहेत, RR म्हणजे काय की हे जे ITIचे निदेशक शिक्षक आहेत यांना क्लास 2 ऑफिसरपर्यंत जाण्याची संधीच नव्हती। मी स्वतः आमदार झाल्यापासून त्याचा पाठपुरावा करून त्याचं पत्र करून GR सुद्धा निघालं आहे, परंतु त्याच्यावर कारवाई झालेली नाही। ती कार्यवाही व्हावी आणि त्यांच्या अनेक काही समस्या आहेत त्याही समस्या तात्काळ सुटाव्यात याकरता आज मंत्री महोदयांना या ठिकाणी उपस्थित राहण्याची विनंती केली। त्यांच्या ते लक्षात आलेलं आहे आणि ज्या समस्या आचारसंहितेच्या अगोदर सुटणार आहेत त्या सोडून या सर्व निदेशकांना न्याय देण्याचं काम केलं जाईल। यावेळी मेळाव्यात ITI निदेशक संघटनेचे अध्यक्ष भोजराज काळे, उपाध्यक्ष विनोद पाटील, संचालक सतीश सूर्यवंशी, अंबरनाथ ITI प्राचार्य महेश जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष महादेव माळी यांच्यासह मोठ्या संख्येने कोकण विभागातील ITI निदेशक उपस्थित होते।